नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला देशातल्या लसीकरणाच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अदर पूनावाला यांनी आज अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. कोविशिल्ड लसीचं उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात या दोन व्यक्तींमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. अदर पूनावाला आणि मनसुख मांडवीय यांची सुद्धा दिल्लीत भेट झाली आहे. अनेक देशात कोविशिल्डला मान्यता नाही. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांची अडचण या बैठकीत बोलून दाखवण्यात आली. परदेशातील परवानगीबाबत युरोपातील 17 देशात कोविशिल्डला मान्यता मिळाली आहे, पण अनेक देश असे आहेत जिथं अजून मान्यता मिळालेली नाही आहे. त्यामुळे भारतातले जे विद्यार्थी परदेशात जात आहेत त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे, कारण कोविशिल्डला अजून त्या देशांनी मंजुरी दिलेली नाही आहे. त्यामुळे त्यांचं लसीकरण करणं आधी बंधनकारक करण्यात आलं, पण ती कोविशिल्ड लस असेल तर मात्र त्यांना अडचणी, अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं विद्यार्थ्यांना. त्याबद्दल सुद्धा चर्चा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशात संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या आधीच देशातलं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारनं अदर पूनावाला यांच्यासोबत चर्चा केल्याचं कळतं आहे. उत्पादन जोपर्यंत लसीचं वाढणार नाही, कारण जगातली एक मोठी कंपनी आहे कोविशिल्ड, सिरम इन्स्टिट्यूट. कोविशिल्ड ही त्यांची लस आहे आणि त्याचमुळे परदेशात शिक्षणात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचणसुद्धा दूर होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. दरम्यान अदर पूनावाला यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय. प्रिय विद्यार्थ्यांनो, परदेशात प्रवास करण्यासाठी काही देशांनी अद्यापही कोविशिल्ड लसीला मंजुरी दिली नाही आहे. त्यामुळे लस जरी घेतली असली तरीही तुम्हाला विलगीकरणात राहावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागेल. मात्र तुम्ही काळजी करू नका, हा सगळा खर्च सिरमकडून केला जाईल. यासाठी मी 10 कोटी रुपये बाजूला ठेवले. तुम्हाला गरज असेल तर मदतीसाठी नक्की अर्ज करा, असं अदर पूनावाला यांनी म्हटलंय. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं जात आहे. विद्यार्थ्यांची जी गैरसोय होत होती त्याच्यासाठी आता सिरम इन्स्टिट्यूटनंच पुढाकार घेतलेला आहे. कारण ज्यांनी सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतलेली आहे त्यांना विलगीकरणात राहावं लागत होतं परदेशात गेल्यानंतर, पण तो सगळा खर्च ते स्वतः उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एक मोठा निर्णय. No, there is no financial crunch. That was earlier, when we had to buy a lot of raw materials, expand on capex. So, sir, I'm writing there is no financial crunch. There is no financial crunch. Government is supported, and we are very thankful to government and Modi ji for their support, for improving and helping us in our industry to scale up vaccine manufacture. तेव्हा सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बाब ही आहे की देशातलं लसीकरणाचं प्रमाण आणखी वेगानं वाढवण्यासाठी आज लस निर्मिती करणारे सिरम इन्स्टिट्यूट आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा झाली असून कुठल्याही प्रकारचा आर्थिक अडचण नाही आहे आणि तातडीनं देशाला आणखी मोठ्या प्रमाणात कोविशिल्ड लसी उपलब्ध करून देण्याबद्दल आम्ही प्रयत्नशील असल्याचं सांगितलं आहे. सरकारसुद्धा या संदर्भात पूर्ण सहकार्य करत आहे, असंही अदर पूनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. याआधी खरं तर काहीशी टीका टिप्पणी झालेली होती, पण आता मात्र लसीचं उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात सरकार आणि लस उत्पादक कंपन्या यांच्यामध्ये चर्चा सुरू असून त्या दृष्टीनं प्रयत्न होताना दिसत आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्याच्या दृष्टीनं लसीकरण वेगानं वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत आणि त्या दृष्टीनं या भेटीनंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया. अदर पूनावाला यांची भेट आज झाली. माननीय अमितभाई शाह, माननीय मनसुखभाई मांडवीय आणि माझी देखील भेट झाली. चर्चेमध्ये तर आमचा सगळ्यांचा हाच मुद्दा राहिला की माझी जेव्हा त्यांची भेट झाली तर येणाऱ्या काळात अजून प्रोडक्शन वाढलं पाहिजे आणि वॅक्सिनेशनचं प्रमाण वाढलं पाहिजे. सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून वॅक्सिनेशनच्या बाबतीत एक चांगलं काम करून आत्मनिर्भर भारताचं एक चांगलं उदाहरण म्हणून कोविशिल्ड, कोवॅक्सिन या दोन्ही कंपन्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने याच्यामध्ये दिवसरात्र मेहनत घेतली. स्वतः माननीय मोदीजींनी देखील या बाबतीत वेळोवेळी सातत्याने लक्ष ठेवून
आज वॅक्सिनेशनचं जे प्रमाण आहे तर मला वाटतं आज 50 करोडच्या वर आपण क्रॉस करतो आहे. वॅक्सिनेशन ही एक यशस्वी वॅक्सिनेशन म्हणता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रोडक्शन वाढवून जास्तीत जास्त वॅक्सिन उपलब्ध व्हावेत यासाठी देखील आमची चर्चा झाली. आणि मागच्या काही काळात जेव्हा सुरुवात होती तेव्हा 2.5 लाख पर मंथ असा तो पर डे असा तो रेशो होता. आज तो 40 लाख पर डे झाला आहे. म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात काम विस्तारलेलं आहे आणि चांगलं चालू आहे. आम्ही देखील त्यांचे आभार मानले, अभिनंदन केलं आणि सातत्याने या संकट काळामध्ये या कंपन्यांनी आपल्याला एक चांगली मदत देऊन सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करावी या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत भाजप नेत्यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर आंदोलन करण्यात आलं. कांदिवलीत भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन केलं गेलं तर चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या बाहेर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. घाटकोपरमध्ये भाजप कार्यकर्ते स्टेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी अडवलं. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाणे आणि घाटकोपर स्टेशनवर सुद्धा भाजपनं आंदोलन केलं. सर्वसामान्यांसाठी लवकरात लवकर लोकल सुरू करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. 5-5, 7-7 तास तर त्यांना नुसतं त्या ठिकाणी प्रवासामध्ये घालवावे लागत आहेत आणि म्हणून तात्काळ ही लोकल सुरू झाली पाहिजे ही मागणी भारतीय जनता पक्षाने लावून धरली होती. आम्ही असं नाही म्हटलं की कोणालाही अलाव करा, आम्ही म्हटलं 2 लसी ज्यांच्या झाल्यात त्यांना किमान आपण अलाव करा आणि म्हणूनच आज त्या संदर्भातलं आंदोलन देखील भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारने माननीय उच्च न्यायालय आणि आमचं आंदोलन या दोघांचाही दखल घेऊन आता ही लोकल तात्काळ सुरू केली पाहिजे. सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी कारण प्रश्न हा आमचा नाहीये किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रवास करण्यासाठी आंदोलन नाहीये. तर ज्यांचं 2 लसीकरण झालंय जर तुम्ही बसमध्ये त्या ठिकाणी परवानगी देता, बसमध्ये 50 लोक बसून उभी, विमानामध्ये प्रवास मुंबई, मग रेल्वेमध्ये जो सर्वसामान्य माणूस प्रवास करतो त्याने काय पाप केलंय, त्याने काय घोडं मारलंय. बरं आता तर कोर्टाने सांगितलंय की या ठिकाणी आज लोकांना त्या ठिकाणी प्रवास देणं गरजेचं आहे कारण आज बेरोजगारी वाढते, लोक कामावर जाऊ शकत नाहीत, भाडं लोकांना त्या ठिकाणी प्रवासाचं टॅक्सीचं परवडत नाही आणि कोर्टाने निर्देश दिलेत. मग आमचं राजकीय तुम्ही बोलाल, कोर्टाचं तर नाही ना. तसं कोर्टाचा आदेश पाळून मला वाटतं तात्काळ राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा. मला वाटतं थोडं याच्यात जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. आपण बघत असाल इतर देशांमध्ये देखील महत्त्वाचा टप्पा असा आहे जिथे वॅक्सिनेशन झालेले आहेत तरी देखील US मध्ये असेल, UK मध्ये असेल केसेस काही काही वाढत आहेत. आपण काळजी जीवाची घेत आहोत. अर्थात रेल्वेबद्दल गेले 2-3 आठवडे आपलं चर्चा सुरू आहे. आता ह्या पुढच्या 1-2 दिवसात पण आपल्याला कळेल की डबल वॅक्सिनेटेड लोकांसाठी नुसतं रेल्वे नाही इतर ठिकाणी देखील आपण काही मुभा देऊ शकतो का, काही सूट देऊ शकतो का, ह्याच्यावर आपलं थोडं काळजीपूर्वक चर्चा होऊन लगेच आपल्याला कळणार आहेच. अर्थात आंदोलन करावं पण मला वाटतं काही काही ठिकाणी लोकांनी समजून देखील जसं घेतात तसं इतर राजकीय पक्षांनी देखील घ्यावं. त्याच्यात राजकारण नसून मला वाटतं काम करणं सोबत गरजेचं आहे. लोकांचे जीव वाचवणं गरजेचं आहे. आत्ताच 2-4 दिवसापूर्वी केंद्राकडून पण काही नोटीस आलेल्या आहेत की काही जिल्ह्यांमध्ये धोका टळलेला नाहीये. लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरू आहेत. याला वाचा फोडण्यासाठी आंदोलन केल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चाललेला आहे, लोकल बंद आहे, लोकांना त्यांच्या रोजगारावर जाता येत नाही, लोक उपाशी मरतात. त्यामुळे कोविडची काळजी घेऊ नका कोण म्हणते, कोविडची काळजी घेऊन जगातले सगळे देश सुरू झालेले आहेत, काळजी घेत आहेत, 2 वॅक्सिन घेत आहेत, मास्क लावतायत, अंतर ठेवतायत, सॅनिटायझर वापरतायत, पण जनजीवन सुरू करतायत. तुम्ही व्यापाऱ्यांची वाट लावली. पुण्यामध्ये सकाळी 7 ते 4 व्यापार सुरू आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे फक्त 10 ते 7 करा, तेवढेच तास घ्या. पण नाही, आम्ही ऐकणार नाही. तसंच मुंबईतल्या माणसाने वसईपासून विरारपासून जायचं कसं नोकरीला, खाणार काय. आणि त्यामुळे 2 वॅक्सिन घेतलेल्या सगळ्यांना मास्कचं कंपल्शन करून
ट्रेनमध्ये कमी संख्येने लोकांना प्रवास करायला परवानगी मिळाली पाहिजे. भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर लोकल सामान्य माणसाला सुरू करावी यासाठी आंदोलन केलं. 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी त्याबद्दल सरकार सकारात्मक आहे, पण भाजप यावर राजकारण करत असल्याचा आरोप पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलाय. टास्क फोर्सचं सजेशन काय याच्यावरती बारकाईने आपण लक्ष देतोय. स्थिरता असते असते आपण कमी करतोय आणि असे आंदोलन करून हे या राज्यामध्ये असं अवस्था करणं हे योग्य नाही. बाकीच्या राज्यामध्ये पण जिथे त्यांची सरकार आहे तिथे का नाही असं करायचं. देशामध्ये 2 भाग ठेवणं हे योग्य नाही. जशी जशी मागणी आली, जशी जशी केसेस कमी झाले, आपण दुकानं उघडली ना, हॉटेलला पण संधी दिली ना. आता आपल्याला ते ज्यांची 2 लस झालेली आहे त्यांना आपल्याला प्रवास करण्यासाठी मान्यता द्यायची आहे, पण त्याची तयारी तर करावं लागेल की नाही. की अचानक रश व्हायला पाहिजे, मग अचानक ट्रेनमध्ये गर्दी होणार, अचानक रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये गर्दी होणार, त्याच्यानंतर काय. टप्प्याटप्प्याने आपण सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत, जेणेकरून यदा कदाचित संकट आलं तर ते आपल्याला संकटावरून आपल्याला मात करण्याचा आपल्याला संधी मिळाली पाहिजे किंवा तितकं आपल्याला रिसोर्सेस आपल्याकडे असले पाहिजे. हे जर नाही करू शकलो आपण तर मग परत आणखी 3री लाट येईल. हे सगळं आपण आपली इच्छा आहे की येऊ नये, परंतु आली तर त्याच्यावर मुकाबला लवकरात लवकर मात करण्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. म्हणून आपण काळजीपूर्वक पावले टाकतो आहोत आणि त्यामुळेच आपण लोकलचा निर्णय सध्या घेतलेला नाही. कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा गजबजणार आहेत. राज्यातल्या सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढची बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येते, त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत 1 ऑगस्टला जारी करण्यात आलेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहे. मार्च 2020 पासून राज्यातल्या शाळा कोरोनामुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्यात. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सुद्धा उपस्थित होत्या. हळूहळू टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही विचार करत आहोत. आणि त्याचबरोबर शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे, नगरपालिका, नगरपंचायत आहे, अशा ठिकाणी आम्ही विचार करत आहोत की 8वी ते 12वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू कराव्यात. आणि त्याच्यामध्ये निर्णय घेत असताना जसं आम्ही मागील काळामध्ये ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये एक कमिटी केली होती, त्याच स्तराची कमिटी जी आहे ती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत संदर्भात आम्ही करत आहोत. आणि मला वाटतं येणाऱ्या 17 ऑगस्टपासून आम्ही शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेत आहोत. नावांवरून होणारं राजकारण आपल्याकडे नवं नाहीये. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. कशाला काय नाव द्यावं यावरून आजपर्यंत अनेक गोष्टींसाठी आंदोलनं झाली, वाद झाले. मात्र आजही एका नावावरून देशभरात नवा वाद सुरू झालाय. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून यापुढे त्या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असणार आहे. मात्र आता ह्या बदललेल्या नावावरून देशभरात एका वेगळ्या राजकारणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत ही माहिती दिली आणि देशभरातून हे नाव द्यावं यासाठी लोकांच्या विनंत्या येत होत्या असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं. मात्र ह्यावरून आता शाब्दिक युद्ध सुरू झालंय. जाणून घेऊयात कोण होते ध्यानचंद. द विजार्ड म्हणून ते प्रसिद्ध होते. फील्ड हॉकी खेळाडू म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख. 1926 ते 1949 या कालावधीत आंतरराष्ट्रीय हॉकीत त्यांनी दमदार कामगिरी केली. या कारकिर्दीत 400हून अधिक गोल त्यांनी केले. तर 1928, 1932 आणि 1936 मध्ये सुवर्ण पदकासाठी त्यांची मोठी कामगिरी राहिली. 21वी शताब्दीकडे देश नेण्याचा त्यांचं जो स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण करून नवीन पिढीला आणि नवीन भारताला एक दिशा देण्याचं काम केलं. अशा महान व्यक्तिमत्व भारतरत्न राजीव गांधीचं नाव पुसायला ते निघाले, तर याच्यापेक्षा दुर्दैव काय. मला वाटते मनापासून खूप खुशी झाली आणि चांगलं वाटत आहे की जे परिश्रम सगळे हॉकी प्लेयर आणि त्यांचा कुटुंब करत होता, आज कुठे ना कुठे जाऊन त्या अवॉर्ड घोषणा करून त्यांना न्याय दिलेला आणि खेळाडूच्याच नावाने तो अवॉर्ड दिलेला पाहिजे आणि त्यांनी आज ते
केला आहे. 1991-92 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. या पुरस्कारासोबत 25 लाखांचं रोख बक्षीस देण्यात येतं. तर खेलरत्न पुरस्काराव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी देशातील सर्वोच्च पुरस्कारामध्ये ध्यानचंद पुरस्कार देखील आहे. तो मेजर ध्यानचंद म्हणून ओळखला जातो. 2002 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या नेतृत्वात 8-1 हॉकीमध्ये जर्मनीचा पराभव करून हिटलरचा गर्व पूर्णपणे मोडला होता. किंबहुना या देशाला ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण काळ जर कोणी दाखवला असेल तर त्यात मेजर ध्यानचंद यांचं अतिशय मोठं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात येते. मात्र याकडे सर्व सरकारांनी दुर्लक्ष केलं. आता उत्तर प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या निर्णयाचा फायदा विधानसभेत व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला जातोय. देशात हॉकीचा माहोल आहे. या हॉकीच्या माहोलचा फायदा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्याचा डाव मांडला आहे अशी टीका काँग्रेस करत आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत आणि मतपेटीच्या राजकारणात अशा प्रकारे नाव बदलून खरंच फायदा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन सिंगसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. यासोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय प्राईम टाईम. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. 65 किलो वजनी गटाच्या कुस्तीत गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियासमोर अझरबैजानच्या हाजी अलियेवचं आव्हान होतं. हाजीनं बजरंगचा 12-5 अशा फरकानं पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकण्याचं भारतीय महिला हॉकी संघाचं स्वप्न हुकलंय. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी टीमचा 3-4 पराभव झाला. ब्रॉन्झ मेडलच्या मॅचसाठी भारताचा सामना ग्रेट ब्रिटनशी होता. पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटननं जोरदार सुरुवात केली, मात्र भारताची गोलकीपर सविता पुनियानं तितकाच जोरदार खेळ केला. सवितानं पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनचे 4 गोल अडवले. पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही, पण त्यानंतर मात्र ब्रिटननं मुसंडी मारली. भालाफेक या क्रीडा प्रकारातल्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये नीरज चोप्रा हा भारतीय खेळाडू पहिल्या क्रमांकावर असल्यानं आता शनिवारी तो फायनलमध्ये आपल्या कौशल्याचं प्रदर्शन घडवणार आहे. नीरजच्या उत्तम कामगिरीमुळे तो या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नक्की पदक जिंकेल असा विश्वास सगळ्यांना वाटतोय. या सगळ्या बातम्यांसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.